शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली, कशा आहात? मजेत ना? हा आपला मंदिराचा सेकंड पार्ट आहे. खूप मोठं मंदिर आहे, त्याच्यामुळं 2 व्हिडिओ मला बनवावे लागले त्याच्यासाठी. तर बघा, हे शिवजी, नंदी महाराज, खूपच सुंदर असं मंदिर आहे. पुढे तुम्हाला दिसेलच मंदिरात काय काय आहे, काय काय नाही. नरसिंह भगवान, कच्छप भगवान. हिंदीमध्ये थोडंसं वेगळं वाटत असं ना, मराठीमध्ये थोडंसं वेगळ्या हे करतात. हे राधाकृष्ण आपले. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण. खूपच सुंदर असं मंदिर आहे. मला तर खूप आवडलं खरंच. शांती होती एकदम मस्त, मन प्रसन्न झालं. हे प्रसाद, इकडे प्रसाद भेटतो. पंचामृत जे आहे तिथे प्रसाद घ्यायला, प्रसाद तिथे भेटतो. इतकी हिरवळ पण होती ना, खूपच छान मंदिर होतं. शिवजींची अशी पूजा हे करण्यासाठी, म्हणजे हवन म्हणू शकतो आपण, ते करण्याची तयारी चालू होती त्यांची. हे इकडं होते हे साईबाबा आपले, त्यांच्या साईडलाच गजानन महाराज होते. खूप मोठं मंदिर आहे. चालून चालून एकदम पाय दुखायला लागले, पण मंदिर एकदम छान होतं ना, मस्त असं. पाय दुखत होते की नाही दुखत होते हे पण समजत नव्हतं, इतकं सुंदर वाटत होतं. हे राम लक्ष्मण सीता. खूपच सुंदर असा कलर, पण खूपच असं प्रसन्न वाटत होते एकदम. हे बघा किती हिरवळ, किती मस्त. वैष्णवीचे पाय दुखत होते, वैष्णवी चालतच नव्हती. तिच्या पप्पांना कामच लागलं होतं तिला घेऊन चालायचं. गौरीला चिडवत होती की तुला नाही घेतलं, मला घेतलं. किती सुंदर ना, असं पूर्ण हिरवगार वाटतं एकदम. असं उन्हात नाही का, असं थंडगार वाटतं तिथं. खूप उन्हात गेलतो आम्ही, खूप उन्हात, पण तिथं गेलं ना एकदम प्रसन्न पण वाटत होतं आणि असं थंडावा पण वाटत होता एकदम. देवाच्या चरणी गेल्यावर जे सुख भेटतं ना, ते पूर्ण सुख आम्ही अनुभवलं. खूप छान वाटलं. कृष्ण कधी पाहिलेत का एकाच मंदिरात एवढे सगळे देवी देवता? रामजी, हे परशुराम, आणि हे आपले नवग्रह इकडच्या साईडला होते, आणि इकडे हे झुलेलाल आहे. झुलेलालजी, वाल्मिकीजी, महर्षी, कालिदास होते वाटतं, कालिदास, अन्नपूर्णा. खूप म्हणजे खूपच सुंदर असं मंदिर आहे खरंच. कुणाचं मन असं बेचैन असेल ना, खरंच या मंदिरात जावं, एकदम शांती भेटते, एकदम मस्त वातावरण. एक कालभैरव,
हे नवग्रह, हे आपले नवग्रह. खूप छान वाटते असं एकदम. व्हिडिओ पाहताना पण तुम्हाला आनंद होत असेल असं मला वाटतं. थोडंसं व्हिडिओमध्ये खूपच छान मंदिर आहे. खूप म्हणजे खूप. नक्की भेट द्या मंदिराला. खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला पण. गणपती बाप्पा मोरया. किती सुंदर मंदिर आहे. फॉलोअर्स बढ़ा रहे. इकडच्या साईडला ना पूर्ण देवी आहेत. पूर्ण देवी. शैलपुत्री माँ. जसं नवरात्रीमध्ये ब्रह्मचारिणी माँ, 9 देवींची आपण हे करतो ना पूजा, त्याच पूर्ण चंद्रघंटा माँ त्या पूर्ण आहेत इथे. सिद्धिदात्री माँ. स्कंद माता. पूर्ण मंदिर आरामात फिरायचं म्हणलं ना 4 घंटा तरी लागतो. इतकं मोठं मंदिर. महागौरी माँ. काली माँ. तारा देवी माँ. भुवनेश्वरी माँ. शनी वाटिका इकडच्या साईडला. खारुताई कशी मस्त पळत पळत झाडावर चढली. खूप सुंदर वाटत होतं. मस्त एकदम प्रसन्न. नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. खूप छान. मला तर खूप प्रसन्न वातावरण वाटलं तिथलं. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. मी थोडंसं उशिरा गेलते ना, त्याच्यामुळे जास्त लवकर आम्ही फिरत होतो. हे शनिदेव भगवानचे. जरा लवकर गेले असते ना मग शांत चित्तेने मस्त फिरलो असतो एकदम. असं गडबड आम्ही चालत होतो. पूर्ण मंदिर पाहायचं होतं ना, अर्धवट नव्हतं सोडायचं. बघा मूषक.
छोटे छोटे मूषक. हे बघा, वैष्णवीला खूप आनंद झालता पाहून. इकडे सगळे गणपती बाप्पाचे आपले रूप वेगवेगळे. महागणपती, गिरिजात माता, सगळे गणपती बाप्पाचे वेगवेगळे नाव. सिद्धिविनायक, मयुरेश्वर, विघ्नेश्वर, किती सुंदर असं मंदिर आहे ना. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाण फिरायची गरजच नाही, एकाच